झी 24 तास एक पाऊल पुढे. तिकडे जाता येत नाही. संपूर्ण शहरांची, सगळ्या शहरांची वाट लावून ठेवली आहे. रोज कुठेही येतात आणि फेरीवाले बसतात आणि त्यांना कुठचे सगळे अर्थातच सगळ्यांच्या आशीर्वादानेच बसतात, ते नाही अशातला भाग नाही. माझी आम जनतेला देखील तीच विनंती आहे की जर समजा याच फेरीवाल्यांकडे बंद केल्या तर ते पण आपोआप बंद होतील. पण अनेकांना, आपल्याच लोकांना अनेकांना या फेरीवाल्यांकडनं काही सामान घ्यायचं असतं, त्याच्यामुळे ते येऊन बसतात. आता हे सगळं अख्खं ते काय म्हणायचं, दुष्टचक्र म्हणायचं का काय म्हणायचं, हे सगळं तोडायचं कोणी? परंतु महानगरपालिका प्रशासन यांना एक गोष्ट तर निश्चित कळली पाहिजे की जे अनधिकृत आहे ते तोडलं गेलंच पाहिजे. म्हणजे ठाण्यामध्ये ज्या बिल्डरांनी नालायकपणा केला आणि ज्या लोकांना घरं विकली आहेत त्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंगी म्हणून तुम्ही घोषित करता आणि त्या लोकांना घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करता. त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार. जे राहत आहेत त्यांची काही चूक पण नाही. तिथे बिल्डरने फसवलेली लोक आहेत ती सगळी. आणि इथे येऊन हे सर्रास सगळे फेरीवाले रोजच्या रोज येऊन बसतात. मी त्याशी कुठच्या माझ्या भाषणामध्ये बोललो ना की एका ठिकाणी मला असं वाटतं कोणाचं एका मित्राच्या एका ठिकाणी लिफ्टमध्ये गेले आणि ते लिफ्ट वरती घेऊन चालला होता. झालं करण जोहरच्या इकडे कुठेतरी. तर त्या लिफ्टमनला विचारलं तू कधी आलास, लिफ्टमन कधी झालास? तर तो बोलला काहीतरी 4 दिवस झाले का 3 दिवस झाले लिफ्टमन म्हणून नोकरीला लागलो. कुठूनच आहेस? तो असंच काहीतरी बोलला, उत्तर प्रदेशचा आहे का कुठचं तरी. आलास कधी? 6 दिवस झाले. 6 दिवसापूर्वी हा माणूस उत्तर प्रदेशमधनं इथे आलाय आणि त्याला 3 दिवसामध्ये इथे मुंबईमध्ये लिफ्टमनची नोकरी लागते. त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही माहिती नाही की हा कोण लिफ्ट चालवतोय. आणि मी जे सतत सांगतोय की हे सगळं षडयंत्र आहे. हे परप्रांतातनं आणून ही सगळी लोक बसवायची, एक तर फेरीवाले म्हणून बसवायची किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांना बसवत जायचं, मतांचा टक्का वाढवायचा आणि याच्यावरती हे कृपाशंकर वगैरे सारखे हरामखोर तिकडे निवडून जातात. हे संपूर्ण षडयंत्र आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे पसरवत आहेत. आणि त्याच्यावरती ना सरकार कुठची कारवाई करायची, म्हणजे अनधिकृत गोष्टींवरती त्याच्यावरती कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तुम्ही बदली करता. उद्या महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतील की आम्ही जाऊन तरी काय उपयोग, उद्या आमची बदली होईल. पोलीस म्हणतील आम्ही कशाला कारवाईला जाऊ, आमची बदली होईल. असं काय राज्य चालतं? असं काय प्रशासन चालतं? त्याच्यामुळे ढोबळेची बदली रद्द व्हावी का न व्हावी हा इश्यू नंतरचा आहे. मुळात हे अनधिकृत फेरीवाले यांच्यावरती राज्य सरकार, महानगरपालिका कारवाई करणार आणि त्याच्यासाठी पोलीस फोर्स मिळणार की नाही मिळणार याच्या पुढे हा इश्यू सगळ्यात महत्वाचा आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी भांडणं गरजेचं आहे. पण हे होऊच नये याच्यासाठी जर फेरीवाल्यांनी उद्या जर सोमवारी मोर्चा काढला तर त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती येईल, एवढं त्यांनी लक्षात ठेवा. या उपर तुम्हाला काही विचारायचं असलं पण विचारू शकता. थोडासा याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे कम्प्लिटली वेगळा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही आज खूप दिवसांनी बोलताय, तुम्हाला एक सांगा की शिवसेना आणि मनसेमध्ये दुरावा आहे. अजून काय आहे? तुमच्या स्टेटमेंट नंतर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मनसेने जर विरोध केला मोर्चाला तर कोणी तुमच्याकडनं जर विरोध झाला या मोर्चाला. प्रश्न मी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाजूनी बोलतोय. जे कायदा आणि सुव्यवस्था नको याच्यासाठी जे मोर्चा काढतायत त्यांच्या विरोधात बोलायचं नाही काय? मी हे पोलिसांच्या बाजूनी बोलतोय, हे मी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बाजूनी बोलतोय. आज असंख्य फेरीवाले आहेत जे वर्षानुवर्ष आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही आला. पण सगळे जर समजा तुम्ही शहरांमधले फुटपाथ जर समजा व्यापून टाकायचे असतील कसं होईल? जे मराठी फेरीवाले जे वर्षानुवर्ष तिकडे बसतायत त्यांच्यावरती हे दादागिरी करून त्यांच्या जागा बळकवायला लागलेत. काय कारवाई करताना मराठी फेरीवाले आणि अमराठी याचं कारण या शहरांवरती पहिल्यांदा त्या मराठी लोकांचा अधिकार आहे. मराठी फेरीवाले चालतो 100%. याचं कारण त्यांचा पहिला अधिकार आहे. उद्या आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो एवढा मोठा दुष्काळ पडणार आहे. बोलले ना, आता स्टेटमेंट दिलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी. आज त्याच सर्व जिल्ह्यांमधनं जे तांडेच्या तांडे बाहेर येतील करतील काय हो? ही शहरं त्यांच्या अधिकारातली शहर आहे, त्यांची हक्काची शहर आहेत ही.
याचा अर्थ त्यांनी कुठेही बसावं आणि काही फेरीवाल्या म्हणून काही व्यवसाय करावा असं नाही माझं मत. पण इथे राहणार जे वर्षानुवर्ष जे रस्त्यांवर झी 24 तास एक पाऊल पुढे.